नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे ती कथा एकदम मादक, एकदम रोचक व एकदम मस्त आहे. मित्रांनो, तुम्हाला तर कथेचं नाव माहीतच आहे. सध्या आपल्या चॅनलवर मी ज्योतीसोबतची मजा ही कथा सादर करत आहे. या कथेचा भाग आपल्या चॅनलवर चालू आहे. तर मित्रांनो, आज मी या कथेचा पुढचा भाग तुमच्यासमोर प्रस्तुत करत आहे. कथेचं नाव आहे ज्योतीनंतर छोटी, छोटीसोबतची मजा असं जरी म्हणलं तरी चालेल. मित्रांनो, आता छोटीसोबत मी चहा पिऊन आल्यानंतर आम्ही दोघे आता एकत्रित झोपलो होतो. एकत्रित झोपल्यानंतर काय काय घडलं हे या अगोदरच्या भागामध्ये मी सविस्तरपणे तुमच्यासमोर त्याचं वर्णन केलेलं आहे. छोटी माझ्या पायावर पाय घासत होती आणि मला गरम करायचा प्रयत्न करत होती. आता ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती. मग मी सुद्धा छोटीच्या पायावर पाय घासू लागलो. हळूहळू तिला रिस्पॉन्स देऊ लागलो. मग त्यानंतर पुढाकार तिनेच घेतला. तिने हळुवारपणे माझ्या अंगावर हात टाकला. ती सर्व काही झोपेत करते असं नाटक करत होती हे माझ्या लक्षातसुद्धा आलं होतं. मग जसं तिनं माझ्या अंगावर हात टाकला तसं माझ्या लक्षात आलं की तिनं माझ्या अंगावरचा हात हळूहळू ती खाली घसरवत होती. तिने माझ्या छातीवर हात ठेवला होता. तो छातीवर हात ठेवलेला ती आता हळूहळू माझ्या पोटाकडे सरकत होती. माझ्या पोटावर तिने हात आणला आणि पोटावर हात आणून तिने पोटावर हात ठेवला व पोटावरून ती हळूहळू अगदी खालच्या भागाकडे जाऊ लागली. आता ती माझ्या ओटी पोटापर्यंत पोहोचली होती. तिथून ती माझ्या कमरेपर्यंत पोहोचली. कमरेवरून तिचा हात माझ्या खाली जाऊ लागला. पोटाचा तिथला भाग माझा आता फुगीर होऊ लागला होता. माझ्या अंगावर एक टॉवेल गुंडाळलेलं होतं आणि शर्ट पॅन्ट मी अगोदरच काढून तिथल्या हँगरवर अडकवून ठेवलेलं होतं. आता माझ्या अंगावरचा टॉवेल सुटायची वेळ आली होती. मला एकदम मस्त गुदगुल्या होत होत्या. ती जशी माझ्या अंगावरून हात फिरू लागली तशी मला जास्त मजा येऊ लागली. आता मी सुद्धा मजा घ्यायचा प्रयत्न करत होतो. ती जे काही करेल ते मी गपगुमान सहन करत होतो. आता तिने हळूहळू तिच्या हाताचा मोर्चा खाली वळवला होता. मग ती माझ्या सखारामचा आकार किती आहे याचा बहुतेक अंदाज घेत असावी. तिने सरळ सरळ हात माझ्या नागोबाकडे घातला आणि खाली हात करून ती माझ्या त्या चड्डीच्या वरून अंदाज घेत होती. जसं वरून तिचा हात लागू लागला तसा माझा नागोबा जास्त डोलायला लागला होता. तो आता जास्त फणकाऱ्या मारू लागला. आता त्याला एका जागेवर शांत राहणं शक्यच नव्हतं. जसं मी काही कंट्रोल करू शकत होतो तसं तो मात्र कंट्रोल करू शकत नव्हता. मग मित्रांनो, थोडा वेळ गेला. त्याचा आकार आता आपोआप वाढू लागला होता आणि मला हे काही योग्य वाटत नव्हतं. त्यानं जर मूळ आकारात आला आणि तो जर मोठा झाला तर ही कदाचित तयार होणार नाही. छोटी माझ्याकडे बघूनच घाबरून जाईल असं मला वाटत होतं. म्हणून त्याचा आकार लहानच राहावा याची मी कोशिश करत होतो. परंतु आता मात्र माझ्या हातात काहीच नव्हतं. बाण हवेतून सुटून गेला होता. तो आता उडाला होता आणि खूप लांब गेला होता. आता कंट्रोल होणं शक्यच नव्हतं. त्याच्यामुळं जे काही होईल ते होऊ दे असं म्हणून मी सर्व काही गोष्टी नशिबावर सोडून दिल्या आणि शांत पडून राहिलो. तिने हळूहळू हाताला गती द्यायला सुरुवात केली. हळूहळू ती हात फिरवत होती. असं करत असतानाच आता मला स्वतःवर ताबा ठेवणं खूप अवघड जाऊ लागलं. म्हणून मी माझा हात उचलला आणि तिच्या पोटावर ठेवला. तिला पण तेच पाहिजे होतं. मग गडबडीनं मी माझा हात तिच्या पोटावर ठेवल्याबरोबर तिनं माझा हात स्वतःच्या हातात घेतला आणि तो हात उचलून तिने तिच्या वरच्या भागावर ठेवला. तिच्या मोठमोठ्या आंब्यावर माझा हात बसला. तिच्या आंब्यावर जसा माझा हात बसला तसं मला मस्त मजा आली. आता मला तेच पाहिजे होतं आणि तिलासुद्धा. आग दोन्ही बाजूने समान लागली होती. आता फक्त सुरुवात व्हायला बाकी वेळ होता. मित्रांनो, जसं तिनं माझा हात तिच्या वरच्या भागावर ठेवला तसं मी त्याला हळूहळू हलवू लागलो. अगदी मी पण झोपेतच आहे असं नाटक करून मी त्याला वरच्या बाजूनं अगदी हळुवारपणे तिच्या लक्षात येऊ नये अशा पद्धतीत त्याच्यावर प्रेशर तयार करत होतो. जसं की मी झोपेमध्ये हात हलवतोय असं तिला वाटावं. परंतु ती इतकी हुशार होती, मला वाटलंसुद्धा नव्हतं की ती एवढी चॅप्टर असेल. मग तिने हळूच माझ्या तोंडाच्या जवळ तोंड आणलं आणि माझ्या ओठावर तिने तिचे ओठ टेकवले. जसं मला काहीच माहीत नाही अशा विर्भावात मी पडून राहिलो. मग तिने माझ्या खालच्या ओठाला हळूवारपणे चावलं तरीसुद्धा मी उठलो नाही. मग ती माझ्या
पूर्णपणे एकदम अंगाला चिटकली आणि मला जवळ खेचून घेतलं. मला आता वाटत होतं तिला एकदम घट्ट मिठी मारावी, परंतु आणखीन योग्य वेळ नाही. तिला आणखीन थोडं तडपावावं असं मला वाटू लागलं. म्हणून मी थोडा शांतच बसलो आणि ती काय करते याच्याकडं माझं लक्ष होतं. मग ती हळूहळू मला जास्त जास्त चिटकू लागली. मी आणखीनसुद्धा काहीच रिस्पॉन्स देत नव्हतो. त्यानंतर अगदी काही सेकंदातच ती माझी एकदम वर चढली आणि माझ्यावर पालथी झोपली. माझ्या अंगावर पालथी झोपल्यानंतर तिचं तोंड माझ्या तोंडाच्या अगदी जवळ आलं होतं. आमचं दोघांचं एकमेकाचं शरीर एकमेकाला पूर्णपणे घट्ट चिटकलं होतं. ती हळुवारपणे मला म्हणाली, राजेश डोळे उघड. मला माहीत आहे तू जागी आहेस. परंतु मी आणखीनसुद्धा डोळे उघडले नाहीत. मी तसाच शांत पडून होतो. मग ती मला हळूवार म्हणाली, अरे राजेश, डोळे बंद करून काय करतोयस? डोळे उघड ना. परंतु आणखीनसुद्धा मी डोळे उघडलेच नाहीत. मग तिला काय वाटलं काय माहीत नाही. तिला वाटलं असावं कदाचित मी खरोखर झोपीत आहे. मग ती हळुवारपणे माझ्यावरून खाली आली आणि खाली येऊन ती माझ्या बाजूला झोपली. परंतु तिनं माझा हात परत उचलला आणि आपल्या उभारावर ठेवून घेतला आणि माझ्या हाताला धरून ती वरच्यावरून स्वतःचे ते आंबे चापचू लागली. माझ्या हाताच्या साह्यानं ती दाबून घेऊ लागली. मित्रांनो, मला तर मजा येतच होती. मला पण तेच पाहिजे होतं. परंतु माझ्यापेक्षा कितीतरी भुकेली ती असावी असं मला वाटू लागलं. दुपारी मी जेवढी काही नांगरणी मशागत केलं होतं ते पाहून माझ्या जागेवर जर दुसरा मुलगा असता तर आता एकदम रिलॅक्स झोपी गेला असता. परंतु ह्या छोटीकडे बघून मला काही कंट्रोल होतच नव्हतं. त्याच्यामुळं आता रात्रपाळी पण करायचीच असं मी ठरवलं आणि हिच्या पण शेतीची मशागत करावी. इथं पण नांगरणी फवारणी जे काही करायचं आहे ते सर्व काही करून घ्यावं असं मी मनोमन ठरवलं. परंतु जे काही नेतेला मान्य असतं तेच घडते असं म्हणतात. अगदी माझ्यासोबत पण तसंच झालं. छोटी आणि मी दोघे एकदम एकमेकाला घट्ट चिटकून झोपलो होतो. तेवढ्यामध्ये लताचा आवाज आला. लताला अचानकच ठसका लागला होता. लताला ठसका लागल्यामुळे ती एकदम जोरजोरक्यात खोकू लागली आणि जोरजोरक्यात खोकत ती उठून बसली. जशी ती उठून बसली तसं छोटीच्या लक्षात आलं, लता उठून बसली आहे. मग ती हळूवारपणे माझ्यापासून तिनं माझी मिठी सैल केली आणि हळूहळू माझ्यापासून ती जरा जरा दूर दूर होऊ लागली, जेणेकरून लताच्या लक्षात येऊ नये असं तिच्या मनात असावं. आता माझ्या नागोबाचा आकार तिनं बाहेरूनच बघितला होता आणि मी पण तिच्या आंब्यांची साईज बघितली होती. आम्ही दोघांनी पण एकमेकाला आजमावलं होतं. जे काही करायचं होतं तो मुख्य कार्यक्रम बाकीच होता. परंतु एवढंसुद्धा माझ्यासाठी खूप होतं. लताला जास्तच ठसका लागत होता. ती जोरजोरक्यात खोकत होती. मग छोटी हळूहळू माझ्यापासून बाजूला झाली आणि ती झोपेतच तिनं मान फिरवली आहे. अशा आविर्भावात तिनं तिचं तोंड लताकडे केलं आणि लताकडे तोंड केल्यानंतर ती लताकडे बघून म्हणाली, दीदी काय झालं गं? तसं मी पण चटकन उठून बसलो आणि तिला म्हणालो, लता काय झालं गं? काय झालं तुला? तशी ती म्हणाली, अरे बघ ना, ती मला काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती, परंतु खोकल्यामुळे आणि त्या ठसक्यामुळे तिला काही बोलताच येत नव्हतं. तिने हातानंच इशारा केला, मला पाणी पाहिजे. तसं माझ्या लक्षात आलं. माझ्या बाजूला पाण्याच्या 2 बॉटल भरलेल्या होत्या. त्यापैकी एक बॉटल मी उचलली आणि तिच्यासमोर घेऊन गेलो. मग लता त्या बाटलीतलं पाणी पिऊ लागली. काही वेळानंतर ती थोडी रिलॅक्स झाली. तसं मी तिला म्हणालो, लता थोडं रिलॅक्स घे, दमानं पे, एकदम पाणी पिऊ नकोस. मग ती म्हणाली, हो ना, मला झोपेमध्ये काय झालं काही समजलंच नाही. मला झोप कधी लागली तेच समजलं नाही. तुम्ही चहा प्यायला दोघीजण गेला होतात हे मला माहीत होतं. त्यावेळेला मी मस्त चित्रपटाचा कुठला तरी सीन पाहत होते. परंतु तुम्ही गेल्यानंतर माझा डोळा कधी लागला हे मलासुद्धा समजलं नाही आणि माझ्या हातातला मोबाईल कधी खाली गळून पडला ते सुद्धा समजलं नाही. माझ्या मोबाईलमध्ये चित्रपटाच्या क्लिप नव्हत्या, त्यामुळे मी ज्योतीचा मोबाईल घेतला होता आणि तिच्या मोबाईलवर मी चित्रपट पाहत होते. परंतु हातातला मोबाईल कधी पडला, कुठे पडला मला काहीच माहीत नाही असं म्हणून ती इकडे तिकडे बघू लागली. आता मोबाईल कुठे आहे हे मला माहीत होतं. म्हणून मी तिला म्हणालो, लता घाबरू नकोस, तुझा मोबाईल छोटीनं बंद करून तुझ्या पलीकडच्या बाजूला उशीजवळ ठेवला आहे. मग तिनं तिची नजर पलीकडे फिरवली. जसं तिनं उशीच्या बाजूला मोबाईल बघितला तसं तिच्या लक्षात आलं मोबाईल तर बंद झाला होता. मग ती म्हणाली, हा मोबाईल बंद कधी पडला? मी तिला काही उत्तर देण्याच्या अगोदरच छोटी तिला म्हणाली, अगं राजेश आणि मी जेव्हा दोघे आलो तेव्हा मोबाईल खाली पडलेला होता आणि तू एकदम ढाराढूर झोपी गेली होतीस. तेव्हा राजेशनेच मला मोबाईल बंद करून पलीकडे ठेवायला सांगितला आणि तुझ्या कानामध्ये ते ब्लूटूथसुद्धा अडकलं होतं. ते ब्लूटूथसुद्धा राजेशनंच काढायला लावलं आणि ते ब्लूटूथ तिथं पलीकडच्या बाजूला ठेवलं आहे बघ.
बघ ते व्यवस्थित आहे का, नाहीतर त्याच्यावर पण तू हातपाय टाकून तोडून टाकशील असं मला वाटत होतं, म्हणून मी थोडंसं पलीकडच्या बाजूला ठेवलं आहे. मग ती मला लगेच म्हणाली, राजेश बरं झालं तू मोबाईल बंद करावलास, नाहीतर दीदी सकाळी लय ओरडली असती. मोबाईलमध्ये एकतर चार्जिंग कमी होती आणि परत रात्रभर मोबाईल चालूच राहिला असता आणि व्हिडिओ चालू असल्यानंतर तर मोबाईलची बॅटरी लवकर संपते. मग ती हसू लागली. मी सुद्धा म्हणालो, हो ना, रात्रभर मोबाईल चालू ठेवून मोबाईलची बॅटरी एकदम झिरो करायची. मग ती मला म्हणाली, अरे बॅटरी झिरो होण्याचं काही नाही, परंतु सकाळी आई पप्पा जेव्हा कॉल करतील तेव्हा मोबाईल त्यांना बंद लागेल ना. मग मी म्हणालो, तुमच्या तिघींमध्ये एकच मोबाईल आहे का? तशी ती म्हणाली, हो ना, माझा मोबाईल खराब झाला आहे. माझ्याकडे पण होता आणि छोटीकडे मात्र मोबाईल नाही. माझा मोबाईल खराब झाला असल्यामुळे मी तो रिपेअरला दिला आहे आणि तेव्हापासून संध्याकाळी झोपताना मीच दीदीचा मोबाईल वापरते. ती काय लवकर झोपी जाते. असं म्हणून ती माझ्याकडे व छोटीकडे बघू लागली. छोटी लगेच मला म्हणाली, आम्हाला गरीबाला कोण देणार मोबाईल? मी म्हणालो, काय झालं, तुझ्याकडे मोबाईल नाही का? तसं ती म्हणाली, नाही रे राजेश, माझ्याकडे मोबाईलच नाही आणि पप्पा गेल्या वेळेस म्हणले होते तुला मोबाईल घेऊन देतो, परंतु यावर्षी सोयाबीन खूप कमी निघालं. त्याच्यामुळे यावर्षी मोबाईल न घेता तो पुढच्या वर्षी घ्यायचं ठरलं आहे. तसं मी म्हणालो, अगं त्यात काय एवढं, चल उद्या मोबाईल घेऊन देतो तुला. मग लता माझ्याकडे बघू लागली. तसं मी तिला म्हणालो, अगं मी मोबाईल घेऊन देतो म्हणजे मी काही फुकट घेऊन देणार नाही. तुम्ही हळूहळू करून तुम्हाला जसं जमतील तसे मोबाईलचे पैसे तुम्ही मला द्या. मग ती लगेच मला म्हणाली, नाही रे राजेश, एवढी ऐपत नाही आमची, एवढे मोबाईलचे पैसे एकदमच कुठून देणार, थोडे थोडे जर करून द्यायचे म्हणले तरी पप्पा रागवतील. पप्पा म्हणत होते एखादा सेकंड हँड चांगल्यापैकी जर मोबाईल कोणाकडे असेल तर बघ. पप्पानी मला 2-3 वेळेस म्हणलं आहे छोटीला पण मोबाईल द्यायचा आहे, परंतु यावर्षी शेतामध्ये पीक खूप कमी असल्यामुळं यावर्षीची तिची इच्छा पूर्ण होणार नाही. मग मी तिला म्हणालो, बरं माझ्या कुठल्या मित्राकडे असेल तर बघतो. मग ती मला लगेच म्हणाली, असं पण तुझा मोबाईल 2-4 वर्ष झालेत ना घेऊन? मी म्हणालो, 2-4 वर्ष कुठं, गेल्या वर्षी तर घेतला आहे. मग ही एक योग्य संधी होती मला छोटीला मदत करायची. मी लगेच म्हणालो, हो, तुझा अंदाज माझ्या लक्षात आला. एक काम करूत आपण एक काम करू शकतो. तसं लता म्हणाली, आता काय काम करायचं एवढा उशिरा, झोप आता, आता काय काम करणार आहेस? तसं मी म्हणालो, अगं बाई मी तसं म्हणत नाही. मग लता मला म्हणाली, काय म्हणतोस मग सांग ना. मग मी तिला म्हणालो, अगं लता, एक काम करतो, मला असं म्हणायचं होतं की माझा मोबाईल मी छोटीला देऊन टाकतो. तो आई पप्पांना सांगून टाक, राजेश मोबाईल विकणार होता, त्यानं सहज मला विचारलं आणि मी घेऊन टाकला. जे काही पैसे असतील ते पुढच्या वर्षी देऊन टाका आणि ते पण हप्त्याने, तुम्हाला जसं जमतंय तसं. मी काय तुमच्या पाठीमागे लागणार आहे का? मी माझ्यासाठी उद्या नवीन मोबाईल खरेदी करतो. असं पण जर बघितलं तर ह्या मोबाईलचा मला खूप कंटाळा आला आहे. या मोबाईलमध्ये जे काही बॅकअप डेटा आहे ते मी उद्या काढून घेतो आणि हा मोबाईल उद्यापासून तुझा. मग छोटीच्या चेहऱ्यावर एक खूप मोठी स्माईल आली. तिला एवढं भारी वाटू लागलं की आता छोटी अगोदरच माझ्यावर खूप खुश होती आणि आता हा मोबाईल द्यायचा विषय झाल्यामुळे आणखीनच छोटी जास्त खुश झाली. मग तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मलासुद्धा खूप भारी वाटू लागलं. मोबाईल घेणं माझ्यासाठी काही खूप मोठी गोष्ट नव्हती. अगदी सहजपणे 1 घंट्यामध्ये मला जो पाहिजे तो नवीन मोबाईल मी आणू शकलो असतो आणि जर माझ्यामुळे छोटीशी मदत होत असेल तर तिला मोबाईल द्यायला काय अडचण आहे, असं पण मला वाटू लागलं. तसं जर बघितलं तर ती मला जे काही देणार होती त्याची किंमत त्या मोबाईलच्या पुढं काहीच नव्हती. ती ती जी देणार होती त्याची किंमत लाखो करोडोमध्ये जरी म्हणलं तरी ते जास्तच होतं. आणि कुठलीही मुलगी स्वतःचं सर्वस्व कुणाला अर्पण करत नाही आणि ते पण एवढ्या एजमध्ये. आता माझ्या माहितीप्रमाणे छोटी एक अशी मुलगी होती की तिचं कधी कोणत्या पोरासोबत बोलणं चालणंसुद्धा असत नसे. कधीच ती कुणाला दाना टाकत नव्हती, कधी कोणाकडे बघत नसे, कधी कोणाला बोलत नसे. आमच्या पूर्ण गावामध्ये तिच्या नावाची कधी कुठे साधी चर्चासुद्धा मी ऐकली नव्हती. परंतु बऱ्याच पोरी अशा होत्या की त्यांची चर्चा भरपूर असायची आणि या गुणामुळे बरेच पोरं तिला लाईक करायचे, परंतु ती कुणाला जवळसुद्धा फिरकू द्यायची नाही. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये ती जास्तच भरली होती आणि आता एक योगायोग संधी आली तिच्या घरात झोपायची, तिच्याजवळ पडायची. त्याच्यामुळे मला ते गॉड गिफ्ट मिळालं होतं असं जरी म्हणलं तर चुकीचं असणार नाही. मित्रांनो, मग तो मोबाईल द्यायचा विषय झाला आणि तिची कळी खूपच खुलली. मग काही वेळ आम्ही दोघे एकमेकाकडे बघू लागलो. तशी लता मला म्हणाली, अरे राजेश, काय बघतोयस तिच्याकडं? तू तिला मोबाईल देणार आहेस आणि ती घेणार आहे बस. मग तुम्ही दोघं पण असं अधाशासारखं का बघतायत? तसं माझी चूक माझ्या लक्षात आली. आम्ही दोघांनी पण असं करायला नाही पाहिजे होतं. परंतु मी लगेच तिला म्हणालो, नाही लता, असं काही नाही, तू गैरसमज करून घेऊ नकोस.
मी फक्त छोटीच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपतोय. मी मोबाईल तिला देणार आहे हे ऐकल्याबरोबर तिला किती आनंद झाला हे पाहूनच मला खूप मस्त वाटतंय. आणि हो, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी आणखीन एक गोष्ट ठरवली आहे. तसं लता मला म्हणाली, काय रे, काय ठरवलं आहेस? तसं मी म्हणालो, आता या मोबाईलचे मी पैसे घेणार नाही. हा मोबाईल मी माझ्याकडून छोटीला गिफ्ट देणार आहे. तसं ती लगेच मला म्हणाली, गिफ्ट? आणि गिफ्ट कोणत्या हिशोबाने? आता काही तिचा वाढदिवस नाही किंवा कुठला कार्यक्रम नाही, काहीच नाही, आणि तू काय म्हणून गिफ्ट देस? तसं मी म्हणालो, गिफ्टसाठी काही वाढदिवस असावं लागतं आहे असं काही विशेष नाही. मला वाटलं तिला द्यावं म्हणून देतो आहे मी. तुला काही प्रॉब्लेम आहे का? काही अडचण आहे का? तसं ती मला म्हणाली, अरे राजेश, गिफ्ट जर द्यायचंच असेल तर मलाच दे ना मग. मला पण मोबाईल नाही, मी पण दररोज दीदीचाच मोबाईल वापरते. मग मी तिच्याकडे बघू लागलो. आता काय करावं मला काही समजत नव्हतं. एकाच घरात 2-2 मोबाईल जर द्यायचे म्हणलं, देणं काही माझ्यासाठी अवघड नव्हतं किंवा खूप मोठी गोष्ट नव्हती. परंतु काय करावं मला काही सुचत नव्हतं. मित्रांनो, मी थोडा वेळ विचार केला आणि तिला म्हणालो, हो, तुला पण मोबाईल द्यायला काही अवघड नाही. मग ती मला म्हणाली, नको रे बाबा, जेवढं म्हणलास तेवढं ठीक आहे. नाहीतर म्हणशील, काय ह्या पोरींनी मला घरी झोपायला बोलवलं आणि रात्री लुटलं. मला गोड गोड बोलून दोघींनी पण माझ्याकडून मोबाईल काढून घेतला. एकीने नवीन घेतला, एकीने जुना घेतला आणि त्या दोघी एकत्रित हसू लागल्या. आता त्या दोघींना काही वाईट वाटू नये म्हणून मी सुद्धा त्यांच्यासोबत हसू लागलो आणि म्हणालो, लता, काळजी करू नकोस, तुझी पण सोय लवकरच होईल. असं म्हणून मी तिच्याकडे बघू लागलो. आता तिची नजरसुद्धा माझ्याकडेच एकवटली होती. आता तिच्या मनामध्ये काय चालू आहे मला काही समजायला मार्ग नव्हता. मित्रांनो, त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. बाय बाय मित्रांनो. कथा आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, पुढचा भाग ऐकायला विसरायचं नाही. बाय बाय.